हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद। मी रुचिता वीरा रवींद्र राऊ, सावंतवाडी उपासना केंद्र। मी एक प्राथमिक शिक्षिका आहे। माझं शिक्षण MA DED असं झालेलं आहे। मी माझा आता अनुभव कथन करते। सन 2005 साली माझं लग्न झालं। लग्नानंतर मी मुंबईला गेले। मुंबईला असताना म्हणजे माझे मिस्टर हे बापू परिवारातले, त्यांनी मला बापूंबद्दल सांगितलं की उपासना कर, आपण उपासनेला वगैरे जाऊया। त्यांच्याबरोबर मी जाऊ लागले उपासनेला। आणि नंतर आम्ही रोज म्हणजे रेग्युलर उपासनेला शनिवारचा दहिसर उपासना केंद्रात जाऊ लागलो। त्यातला माझा पहिला अनुभव असा आहे, जेव्हा माझे मिस्टर कामाला जायला लागले, आम्ही दोघंच जण राहायचो, चाळीत राहायचो मुंबईमधल्या। आणि मला घरी कंटाळा यायचा। म्हटलं एवढं शिक्षण घेतलं आहे आणि मग म्हटलं घरी राहून काय करू, सकाळ संध्याकाळ घरात नुसता कंटाळा यायचा। मग मी त्यांना म्हटलं की मला कुठेतरी सर्व्हिसला तरी लावा। तर ते म्हणाले, ह्या मुंबईच्या दगदगीत तुला कुठे जमणार आहे सर्व्हिसला, आत्ताच नवीन आली आहेस, जरा थांब, म्हणजे सगळं समजून घे। पण माझं मन काय मला थारा करेना। म्हटलं नाही, मला कंटाळा येतो इथे म्हटलं राहायला, मला म्हटलं अशी सवय नाही एकटं राहायचं। मग मीच मग न्यूजपेपर वगैरे घेतले आणि त्याच्यातनं असं शोधायला लागले की मला कुठे जॉब मिळतो आहे का म्हणून। तसाच एक न्यूजपेपर बघितला आणि त्याच्यातनं मला एक म्हणजे योग्य वाटला, जवळच होता तो काशीमीरा ठाणे। म्हटलं इथे असं असं सर्व्हिस आहे, जॉबचं आहे, जाऊ का मी? त्यांना विचारलं तर म्हणाले जा, पण मला काय वेळ मिळणार नाही तुझ्याबरोबर यायला, कारण मला का ऑफिसमध्ये सुट्टी देणार नाहीत। मग ते म्हणाले पण मी तुझी सोय करतो। मग त्यांनी आमच्याच चाळीत राहणारे त्यांचे मित्र होते, त्यांना सांगितलं की हिच्याबरोबर जा आणि तिथे त्या पत्त्यावर तिला काय माहीत नाही, नवीन आहे, त्या पत्त्यावर तिला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जा। मग त्यांच्याबरोबर मी दुसऱ्या दिवशी सकाळी इंटरव्ह्यूला गेले। तिथे माझं सिलेक्शन होईल की नाही, नंतर गेले, बापूंचं नाव घेतलं आणि म्हटलं इंटरव्ह्यूला गेले। तर त्यांनी म्हटलं माझं क्वालिफिकेशन वगैरे बघितलं, माझा आधीचा अनुभव बघितला आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्यापासून कामावर या। झालं, म्हणजे तिथे माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी सिलेक्शन पण झालं। बापूंचे मनापासून मी आभार मानले की बापू मला खरोखर तुमच्यामुळे जॉब मिळाला। नंतर मी तिथे दुसऱ्या दिवशीपासून हजर झाले, जाऊ लागले। असे 1 गेला, 2 गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले। मी तिथे जात होते, व्यवस्थित चाललं होतं सगळं आणि मी शांत स्वभावाची असल्याने सगळं व्यवस्थित चाललेलं तिथे। आणि माझ्याबरोबरचे तिथे जे शिक्षक होते इतर, तेही म्हणाले की तुमचं काम खूप चांगलं आहे मॅडम, तुम्हाला इथे सिलेक्शन झालं, तुमचं अभिनंदन वगैरे। आणि असं चालू असताना नंतर त्यांनी मला म्हणाले की आहे काम तर आहे, इथे काम भरपूर करून घेतात, प्रायव्हेट शाळा आहे, पण पेमेंट काय तिथे वेळेत मिळत नाही। मला फक्त तिथे गेल्यावर 1 महिन्याचा पेमेंट मिळालेला। नंतर म्हटलं जाऊ देत, पेमेंटची अपेक्षा नको, पण निदान काम तरी मिळतं आहे, म्हणून मी तिथे करत राहिले। पण नंतर ते म्हणाले तुमचं एवढं चांगलं क्वालिफिकेशन आहे, कारण तिथे जे शिक्षक होते ते फक्त ग्रॅज्युएट झालेले होते, असे डिग्री घेतलेले कुठलेच शिक्षक नव्हते। जे शिक्षण अध्यापनासाठी डिग्री लागते DED BEd, तिथे असे कोणी नव्हते। ते म्हणाले तुम्ही दुसरीकडे बघा ना। मग मी म्हटलं चालेल ठीक आहे, म्हणून परत मी न्यूजपेपर बघायला घेतले आणि त्याच्यात मला आणखी एक म्हणजे जॉब दिसला चांगला। ज्ञानोदय विद्यामंदिर हिंदी मीडियम शाळा होती आणि तिथे मला म्हटलं जाऊ दे, आपण करूया अप्लाय। मी अप्लाय केला मध्येच तिथे आणि बघितलं, माझ्या मिस्टरांना सांगितलं मी की चला माझ्याबरोबर देऊन येऊया, पण मालाडला असं जॉब आहे। चालेल म्हणाले ठीक आहे। ते पण मालाडला सर्व्हिसला होते, म्हणाले तिथे मी तुला सोडतो आणि मग मी जातो म्हणून। तिथे आम्ही ॲप्लिकेशन वगैरे दिली। नंतर आठवडा झाला, 2 आठवडे झाले, काहीच कॉल आला नाही, रिप्लाय तर तिकडनं काहीच आला नाही। म्हटलं जाऊ दे, इथे काय मला मिळणार नाही, आता मला इथेच केलं पाहिजे जॉब। तर असंच मी आले संध्याकाळचं शाळेतनं थकून बाकून। तर संध्याकाळी मी असेच पडलेले होते घरात आणि जरा माझ्या घराचा दरवाजा वाजवला। बघते तर म्हटलं कोण, मी काय ओळखलं नाही त्यांना। तर मैं ज्ञानोदय विद्यालय से आया हूँ, आपको सर ने इंटरव्यू के लिए बुलाया है। म्हटलं ज्ञानोदय विद्यालय, हां मी म्हटलं अप्लाय केले, कारण 2 आठवडे झालेले, मी विसरूनच गेलेले की मी तिथे कुठेतरी अप्लाय केलेला। तर मी त्यांना विचारलं आपण कोण? तर ते म्हणाले मैं स्कूल का प्यून हूँ, आपको सर ने बुलाया है। म्हटलं प्यून? आणि माझ्या घरी म्हटलं चक्क मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या म्हणजे गव्हर्नमेंट स्कूलचं प्यून जर माझ्याकडे आला, म्हटलं त्यांना बोलवलं मी, त्यांना चहा पाणी वगैरे दिलं। तर ते म्हणाले नको मला, मुझे कुछ नहीं चाहिए, आप सिर्फ कल इंटरव्यू के लिए आओ। म्हटलं ठीक आहे, मी येते उद्या। आणि दुसऱ्या दिवशी मी तयारीने अगदी बापूंना सांगून म्हटलं नमस्कार करून उदी लावून वगैरे मी इंटरव्ह्यूसाठी गेले। इंटरव्ह्यूला गेले, बघितलं तर तिथे इंटरव्ह्यूला कोणी नाही, मी एकटीच होते। मग म्हटलं असं काय, कोणच नाही कसं काय, आणि मी एकटीच, मी जरा घाबरले। नंतर मग प्रिन्सिपलने मला बोलावलं, थोडेसे ओरल प्रश्न विचारले आणि नंतर म्हणाले तुम्हाला 2 पाठ द्यावे लागतील। ते सरांना तिथे सांगितलं आणि नियोजनाप्रमाणे पाठ घेतले। मला इंग्लिशचा 5वीला 1 पाठ घेतला आणि इतिहासचा 8वीवर पाठ घेतला। तर दोन्ही पाठ माझे इतके छान झाले की ते शिक्षक म्हणाले तुझ्यासारखा म्हणजे आत्ता लेसन कुणीच घेतला नव्हता आत्तापर्यंत। म्हटलं कुणीच कसं? म्हटलं मीच एकटीच तर आहे। नंतर तिथे एक मराठी टीचर होती, तिला म्हटलं कल्पना टीचर म्हणून, तिला म्हटलं काय हो टीचर, म्हटलं मी एकटीच कसं, आज माझं कसं काय, म्हटलं अजून कोण माझ्या कॉम्पिटिशनला कोण नाही कसं?
तर ती टीचर म्हणाली, क्या मीनल बोलती हो, तुमसे पहले 20-25 लोग यहाँ पर आके गए और तुम्हारा तुझा एकटीचा पाठ एवढा सुंदर झाला की असा पाठ कुणी दाखवलेच नाही दोन्ही, म्हणून तुझं सिलेक्शन झालं. मग मी बापूंचं खरोखर मनापासून आभार म्हटलं मुंबईसारख्या शहरात म्हटलं 20-25 माणसं येऊन गेली आणि माझं सिलेक्शन झालं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हटलं ठीक आहे, बरं झालं. बापूंचं मनोमन धन्यवाद मानले आणि सर म्हणाले, तू आधी दुसऱ्या शाळेत ज्या शाळेत आहेस त्या शाळेचं सगळं काम कंप्लीट करून मग तू आरामात या शाळेत ये. म्हटलं अरे म्हणजे एवढा पिरियड पण मला मिळाला, मला आठवड्याचा पिरियड दिला, आठवडाभराचा. ठीक आहे म्हटलं, बरं झालं. आणि मी इतक्या आनंदाने म्हटलं घरी गेले त्या दिवशी. मग मिस्टरांना सांगितलं, बघा म्हटलं. तर ते म्हणाले, ही सगळी बापूंची कृपा आहे म्हणाले, घाबरू नकोस, जिथे बापू आहेत ना तिथे सगळं काही ठीक होईल. कारण मला ते मुंबईतल्या चाळीत अक्षरशः कंटाळा आलेला राहायचं. एका 1 रूम किचन होतं फक्त. मग मी दुसऱ्या दिवशीपासून तिथे जायला लागले आणि सरांना सांगितलं की सर मी रिझाईन देते म्हणून, मला दुसऱ्या शाळेत एक चांगला जॉब आला आहे, ती गव्हर्नमेंट शाळा आहे म्हटलं. तर म्हणाले मग ते इतके चिडले, ते खूप चिडले, कारण त्यांना माझ्यासारखी शिक्षिका तिथे हवी होती. ते म्हणाले, मी तुला इथे प्रिन्सिपल करतो पण तू या शाळेत राहा. म्हटलं नाही, मला म्हटलं तिथे गव्हर्नमेंट जॉब आहे म्हटलं आणि जवळ पण आहे, म्हणजे काशीमीरा आणि हे मालाड, मी राहायचं दहिसरला, मला मालाड जवळ होतं. मग म्हटलं म्हणजे मला ते योग्य होतं, त्यामुळे मी तो जॉब जरा निवडते, म्हणजे तिथे मी जाते, ते जास्त मी प्रिफर केला. तर ते इतके चिडले आणि त्यांनी मला खूप काय बोलले, खूप बोलले अद्वा. मी म्हटलं सर मला फक्त आता 3 महिन्यांचा माझा पेमेंट बाकी आहे, तेवढा फक्त मला द्या, मग मी जाते. तर ते म्हणाले, नाही तुझा मी पेमेंट वाढवतो पण तू इथेच थांब. पण माझ्याच्याने ते सहन नाही झालं, म्हणजे ते मला खूप बोलले. मी म्हटलं नाही, मी थांबू शकत नाही, मी तिथे म्हटलं सांगितलं आहे मी येणार आहे ते. मग मला ते बोललेच आहे ना, ते इतकं बोलले, खूप बोलले, ते मला खूप वाईट वाटलं. आणि म्हणाले तुझा पेमेंट तुला काहीही मिळणार नाही, तू जा सकती हो. मला खूप राग आला. मी तशीच उठले आणि गेले, रडत मी गेले, स्टॉपपर्यंत गेले. बापूंना म्हटलं, बापू हे असं काय झालं, म्हणजे त्यांनी जे बोललं ना ते मला खूप वाईट वाटलं. मग मी रडतच गेले. स्टॉप आला जवळ, पण स्टॉप आला तरी मला भान नव्हतं की मला स्टॉप आहे, बसमध्ये चढायचं. मी चालत पुढे चालू लागले. समोर गेले, पुढे गेले, काशीमीरा पोलीस स्टेशन दिसलं. कधी मी आत्तापर्यंत पोलीस स्टेशनची पायरी चढले नव्हते. तिथे एक महिला लेडी होती, ती म्हणाली, क्या हुआ मॅडम, आपका क्या हुआ. मग मी सांगितलं. ती तर एक तर वैतागली होती, म्हणजे तिच्याकडे एक सुसाईड केस झालेली आणि त्या सुसाईड केसमुळे ती त्रस्त झालेली होती. मॅडम आपका प्रॉब्लेम क्या है बोलो आप. तर मी सांगितलं असं झालं आहे म्हणून. मला माझ्या प्रिन्सिपलने माझ्या 3 महिन्याचं पेमेंट दिला नाही आणि मला खूप बोलले. ते पेमेंटचं म्हटलं मला काही नाही, पण ते जे बोलले ना ते मला खूप लागलं आहे मनाला. ती म्हणाली, मॅडम आप चिंता मत करो, आपको कुछ गालियाँ दी क्या उसने. मैं म्हटलं नहीं, मुझे गालियाँ नहीं दी, लेकिन जो बोला वो मुझे अच्छा नहीं लगा. तो मैं ठीक है, फ़ोन दो, आपका प्रिन्सिपल का फ़ोन दो मुझे. मी फ़ोन नंबर दिला. तसाच तिने फ़ोन केला प्रिन्सिपलला. फ़ोन केल्यावर प्रिन्सिपलने फ़ोन उचलला आणि त्याने सांगितलं, ऐसे रुचिता राहुल टीचर आपके यहाँ काम करती थी क्या. ते म्हणाले, हाँ करती थी, क्या हुआ. तो वो यहाँ पर आई है, आपके खिलाफ वो कंप्लेंट लिख रही है, मैं FIR दर्ज करूँ क्या. प्रिंसिपल लगेच घाबरले आणि म्हणाले, नहीं क्या हुआ है, उसने क्या बताया आपको. तो आपने उसको बहुत कुछ बोला है और उसका 2-3 महीने का पेमेंट आपने नहीं दिया. तो आप उसका पेमेंट देते हो या मैं यहाँ पर आऊँ. देखो एक महिला लेडीज़ ने कंप्लेंट की है, आपको भारी पडेगा. असं म्हटल्याबरोबर प्रिन्सिपल म्हणाले, फोनवरच सांगितले तिला की मी तिचा पेमेंट देतो सगळा, तिला आमच्या शाळेत पाठवून द्या. ते मला पोलीस होती, ती म्हणाली की तुम्ही जाऊ शकता शाळेत, तुमचं काहीही नुकसान होणार नाही. मी त्यांना सांगितलं आहे तुम्ही तुमच्या शाळेत जा. तसंच मी गेले शाळेत. त्याच मी हिम्मत करून शाळेत गेले. तिथे क्लार्क होती बसलेली ऑफिसमध्ये. तिने मला लिफाफा पुढे केला आणि तिने सांगितलं की तुमचा 3 महिन्याचा पेमेंट या लिफाफ्यात आहे. म्हटलं ठीक आहे, धन्यवाद. मी दमून आलेले. म्हटलं तिला पाणी मिळेल का, तर चालेल. म्हणाले चालेल ठीक आहे. नंतर तिने मला असं केलं, काही बोलू नका, कारण कॅमेरा ऑन होते तिथले. मी जर काही बोलले असते तर कदाचित प्रिन्सिपल आतून बघत होते. म्हटलं ठीक आहे म्हटलं. पण ते म्हणाले तुमचं 1 महिन्याचं पेमेंट फक्त कापलेलं आहे, 3 महिन्याचं पेमेंट तुमचं याच्यात दिलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, शाळेसाठी तो डोनेशन म्हणून ठेवून द्या. आणि त्यानंतर मी तिथून ऑफिसमधून बाहेर आले आणि ते म्हणाले, मॅडम तुम्ही भारी आहात, हां, वाटलं नव्हता तेवढं असेल तुमच्याकडे पॉवर. तुम्ही दिसायला तर शांत दिसत होता, पण तुम्ही खूप भारी पोहोचलात. म्हटलं भारी, म्हटलं अन्याय असा झाला तर म्हटलं
त्याच्यासाठी काहीतरी करावंच लागतं आणि हे सगळं मला माहीत होतं ना, माझ्यासाठी हे कुणी केलं आहे ते. कारण पोलीस स्टेशनची पायरी जी आहे ती मला कुणी दाखवली, माझ्या बापूंनी दाखवली. म्हणजे कुठेतरी योग्य मला मार्ग दाखवला, ते धाडस मला दिलं बापूंनी की तू तिथे जा, तुझं काम होईल. कारण पोलीस स्टेशन म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ते जाणं हे किती धाडसाचं आहे हे मला त्यावेळेस कळलं. नंतर मी पेमेंट वगैरे घेतला आणि आले, बस स्टेशनमधून घरी आले. आणि नंतर मग माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं आज झालं म्हणून. ते म्हणाले काही नाही, झालं ना व्यवस्थित, मिळालं ना तुला पेमेंट, पण कशाला जायला हवं होतं पोलीस स्टेशनमध्ये. मलाच ओरडले. नंतर मी म्हटलं जाऊ देत, मला काही सुचलं नाही, मला त्यावेळेस जे झालं ते मी केलं. म्हटलं खरोखरच मला ही जी मला सद्बुद्धी दिली तिथे जाण्याची ही बापूंनी दिली. आणि बापूंच्या कृपेमुळे मला हा जो नवीन जॉब मिळाला तो सुद्धा बापूंच्या कृपेमुळेच मिळाला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या नवीन शाळेत म्हणजे ज्ञानोदय विद्यामंदिरमध्ये रुजू झाले. 2 महिन्याची लीव वेकन्सी होती आणि तिथे 2 वर्ष मी व्यवस्थितपणे काम केलं. नंतर मला गावी इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि आता मी गावी कुडाळ तालुक्यात सेंट जोसेफ शाळेमध्ये एक प्राथमिक शिक्षिका, गव्हर्नमेंट टीचर म्हणून काम करते. आणि आता बापूंच्या कृपेमुळे माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा.